नमस्कार. मी आपला दोस्त मोहन मंचू. एक ज्योतिषी विषयाचा अभ्यास करून जे मला वाटते ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्योतिष खूप जण पाहतात, पण खरं ज्योतिषामध्ये असं आहे, ज्योतिषशास्त्र तुम्ही जर का वाचले ओरिजिनल, त्यामध्ये असं आहे की पैसे घेऊन कधीही ज्योतिष सांगू नये. पण आता इतकं पीक निघालं आहे की लोक फार पैसे देऊन ज्योतिष पाहतात. आणि ज्योतिषशास्त्राची गंमत कशी आहे माहिती आहे का, की ज्याचं खरं निघतं तो 10 जणांना सांगतो, ज्याचं खोटं निघतं तो कोणाला सांगतो. तर मी आता यापुढे आपण साथ दिली तर मी आपणास ज्योतिषाचे वेगवेगळे पैलू सांगणार आहे. ज्योतिष खोटं शास्त्र आहे का? तर नाही, ज्योतिष बरोबर आहे, पण त्याचा अभ्यास खूप करावा लागतो पहिली गोष्ट, आणि मोबदला घेता येत नाही. कोणताही मोबदला ज्योतिष सांगताना घेता येत नाही, हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे, जर का तुम्ही एक पत्रिका पाहण्याचा प्रयत्न केला, एक पत्रिका पाहायला साधारण 2.5 ते 3 तास लागतात, आणि त्यानंतर कमीत कमी 1 तास सूर्याची उपासना करावी लागते. हे ज्योतिष खरंच करतात का? तर नाही. म्हणून मी तुम्हाला यापुढे सोप्या भाषेत कोणत्या घरात कोणता ग्रह असताना काय उपाय करावा, आणि छोटे छोटे उपाय हे तुम्हाला सांगणार आहे. जर का चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मी तुम्हाला भरपूर उपाय सांगणार आहे. तुम्हाला ज्योतिषाकडे जायची गरज नाही. तुम्ही आपल्या मताने आणि अल्पशा बिलकुल खर्चात हे उपाय करू शकता. आणि दर गुरुवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी मी व्हिडिओ टाकत जाईल आणि तुम्हाला सांगेल की काय असतं ज्योतिषात काय, कोणते उपाय आहेत, छोटे छोटे उपाय. माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही पैसे देऊन खोटे ज्योतिष पाहू नका. ज्योतिष जे मोठमोठे ज्योतिष आहेत त्यांच्या घरी पाहिलं तर तुम्ही खूप तुमच्यापेक्षा बेकार हाल असतात त्यांच्या घरी, जे आपल्याला माहीत नाही पडत. त्यामुळे आपण त्यांच्याकडे जातो, पाहतो, ते सांगतात हो असं होईल तसं होईल, झालं तो चांगलंच आहे, नाही तर काय कोणी त्यांना म्हणत नाही का ज्योतिष कुठं, किंवा इतके कठीण उपाय देतात की जे सामान्य माणसाकडनं होत नाही. तर काय होतं की सामान्य माणसाकडनं होत नाहीत, काही ना काही चुकतं. मग ते विचारतात तुम्हाला उपाय केला का मी सांगितलेला, म्हणता हो पण ते असं जर थोडंसं अडचण झाली, तो लगेच ज्योतिष म्हणतो हा तिथेच चुकलं तुमचं, तुम्ही उपायाचं चुकलं म्हणून तुमचं झालं. आणि कसं असतं की नेहमी ग्रह बदलत असतात. होऊ शकतं तुम्ही 4 ज्योतिषाकडे गेले आणि 5व्या ज्योतिष ज्यावेळी तुमचे ग्रहमान अनुकूल आले, प्रतिकूल आले, काय जे काही असेल, तर कधी कधी न होणारं काम होऊन जातं त्या पिरियडमध्ये, आणि तेव्हाच ज्योतिष सांगतो की हो होऊन जाईल म्हणून. जेव्हा नाही होणार सांगतो तो होऊन जातो. तर यापुढे जर का तुम्हाला ज्योतिषाचं ज्ञान पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन, आणि कोणते मोठे उपाय या खूप कठीण उपाय हे मुळीच सांगणार. माझी फक्त विनंती एकच आहे की तुम्ही ज्योतिषाकडे पैसे खर्च करून ज्योतिषाकडे जाऊ नका. ते
कोणी सांगू शकत नाही ते 10 पत्रिका पाहतात, नुसती तुमची पत्रिका वर्ण पाहतात, हा ग्रह इथे आहे, तोच ग्रह इथे आहे, आणि सांगतात की हो तुमचं असं होऊन जाईल. तर कृपया करून जाऊ नका. आणि यापुढे मी तुम्हाला एक 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 ग्रहाबद्दल किंवा कोणता ग्रह कोणत्या घरात आहे व्यवस्थित मी तुम्हाला समजून देईन की हा ग्रह इथे असल्यावर फक्त हाच उपाय करा, एक छोटासा, की तुमचा आणि सगळ्या ग्रहांच्या जरी मी एक एक सांगत गेलो आणि तुम्ही उपाय करत राहिला तर भरपूर चांगलं. आणि दुसरं म्हणजे जे तुमच्या नशिबात लिहिलं आहे ते टळत नसतं. मी जे उपाय सांगेल त्यांनी फक्त तुमचा त्रास कमी होऊ शकतो, पण जे होणार आहे ते होतं. आणि साधी गोष्ट आहे ना की जर का मी उपाय देऊन तुमचं सगळं बदलत असेल तर मग देव वगैरे सगळं झूट आहे, ते मी लिहून ठेवलेलं सगळं खोटं आहे, किंवा मग मी देवापेक्षा मोठा आहे की नाही? बरोबर. जर का मी सांगितलं तुम्हाला हे करा आणि तसंच तुम्ही केलं आणि झालं, तुमचं बदललं, त्याचा अर्थ तुम्ही तुमचं नशीब बदलवणार मी किती मोठा झालो. म्हणजे देवाने लिहून नशीब पाठवलं तेही मी बदलू शकतो असं झालं. ते असं होत नसतं. फक्त जोरदार पाऊस आहे, तुमच्या डोक्यावर छत्री राहील, पण पाय वगैरे ओले होतीलच, एवढं नक्की. इथे मी आता समाप्त करतो. तुमच्या प्रतिक्रिया आणि द्या मला, आणि हे शेअर करा प्रत्येकाला जे ज्योतिष्य पाहतात त्यांना सांगा की हे नसतं असं. शेअर करा, लाईक करा, आणि कमेंट्समध्ये जरूर लिहा तुम्हाला पाहिजे आहे. धन्यवाद.